काय नाव गुरुजी आपलं? माझं नाव वैदर्भी चरणदास. अच्छा, कुठले राहणार प्रॉपर? अकोला. अकोला प्रॉपरच. अच्छा, बरं. मला विचारायचं आहे काय कुठला प्रॉब्लेम आला होता आपल्याला? मला पाठीच्या डाव्या साईडला उसण भरल्यासारखं अच्छा, प्राथमिक असं बसून भरली झालं होतं. होतं हां. आणि हालता पण नव्हतोय, श्वास घ्यायलाही त्रास होत होता आणि कोणती पण मुवमेंट करायला प्रॉब्लेम जात होता, पेन होत होतं आणि डाव्या साईडला खूप भारीसारखं वाटत होतं. बधिरता वाटत होती ती. हां वागता येत नव्हतं, हां कळ फिरता येत नव्हता आणि अतिशय वेदना होत होत्या. अच्छा, खालच्या भागाला म्हणजे मणक्याच्या कमरीच्या साईडला, स्पायनल कॉर्डचा खालचा भाग. बरं, मग तुम्ही काही डॉक्टरकडे गेला असाल? हा, तो मतलब आमचे जे परिचित आहेत बरं. संदीप प्रभू, बरं. सॉरी दीपक प्रभू, हो. त्यांच्या परिचयाचे डॉक्टर हां आले हां. आणि त्यांनी ट्रीटमेंट केली, आयुर्वेदिक ट्रीटमेंट, लेप वगैरे. अच्छा अच्छा, पहिले जेव्हा काही ॲलोपॅथिक घेतला का काही? नाही, अशी एकदा पेन किलर घेतली होती. बरं. त्याने काही रिलीफ वाटला नाही. बरं, मग तुम्हाला माहीत पडलं माझ्या लेपाबद्दल माहीत पडलं. हा. कोणाकडे? दीपक प्रभूजी. अच्छा, यांच्याकडे. तुम्हाला कसं माहीत झालं महाराज चाळे? तुमचा कसा विश्वास बसला याच्यावर की बा लेपामुळे यांचं होऊ शकेल? नाही, तुम्ही सांगत होते की उसनवर आम्ही प्रक्रिया करतो म्हणून अच्छा. व्यवस्थित सक्सेस आहे. अच्छा, म्हणजे लेप चिकित्सा करावी असं मला वाटलं. हा. मग आपण त्या दिवशी तुम्हाला एक लेप दिला फक्त. तर एक लेपमध्ये किती पर्सेंट तुम्हाला आजचा कितवा दिवस आहे? आज 4 ते 5 दिवस झाले. 4 ते 5 दिवस झाले. आणि काही आपण त्यात आयुर्वेदिक औषध दिलं. हा, औषध दिले आणि ते मॅग्नेट इथे लावले होते, कानाला आणि भाताले बांधले होते. आज काय आहे? आज किती वाटते? आज 80% ते 85% रिलीफ आहे. अच्छा. थोडंसं किंचित काहीतरी 10-20% वाटते, भारीपणा वाटते. 10-15%. बरं, तर मला हे म्हणायचं आहे की तुम्ही इतर मानव समाजाला या लेपासंबंधी काय संदेश देऊ शकता? कसं वाटलं तुम्हाला हे? बेस्ट आहे की भगवंताच्या आदेशानुसार आयुर्वेदिक आध्यात्मिक चिकित्सा जी आहे सर्वोपरी आहे आणि ते जर योग्य व्यक्तीने योग्य औषध जर दिली आपल्याला आणि आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास जर ठेवला तर आपण बरं होऊ शकतो आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवणे हे गरजेचं आहे. पण आजचा धकाधकीच्या काळाने ॲलोपॅथिकच्या जगामध्ये याच्यावर लोक कोणी विश्वास ठेवत नाही. तर तुमचा कसा विश्वास बसला की आपण लेप चिकित्सा आम्ही घ्या? अध्यात्मात असल्यामुळे आमचं आयुर्वेदाकडे कल जास्त आहे. आमच्या गुरु महाराजांनी पण त्याची आज्ञा दिलेली आहे. अच्छा. की आम्ही थोडंसं सर्दी किंवा असं जनरली थोडंसं बिमारी मतलब काही वाटलं तर आम्ही आयुर्वेदिकच जास्त प्रिपेअर करतो, काढा घेतो किंवा हे करतो आणि त्याची हॅबिट आमच्या बॉडीला आता झालेली आहे. ॲलोपॅथी आम्ही म्हणजे नाही सारखंच त्याचा उपयोग करतो. अच्छा, तर मानव समाजानं बा सगळ्यात पहिले मोठे मोठे ऑपरेशन जे असतात याच्या पहिले लेपाचा उपचार करायला पाहिजे असा तुम्ही संदेश देऊ शकता तुमच्या बोलण्यातून. अच्छा, आणि तुम्ही कुठून आले म्हटलं? नमस्कार, मी सुग्रीव देवकर पंढरपूरहून आलो आहे. आपल्याकडं लेप शिकण्यासाठी आलेलो आहे. अच्छा अच्छा, आणि तुम्ही सुद्धा तुमच्याकडे लेप करायची इच्छा, चालू करायची अशी इच्छा आहे? मला लेप लावून आयुर्वेदामार्फत उपचार करून असणारे जे काही खेडोपाडी लोक आहेत, गुडघं दुखणे, गोटा दुखणे, पाय दुखणे, कंबर दुखणे, सगळं चमकलं मुरगळलं, याच्यावर लेपाचा चांगल्या प्रकारचा या ठिकाणी फायदा होतो आहे. म्हणून ते शिकण्यासाठी मी अकोला येथे वाडेकर डॉक्टरांच्या इथं प्रशिक्षणासाठी 1 4 दिवसासाठी आलेलो आहे. तर असं एकंदरीत आपण या लेपाबद्दल सांगू शकता की बा नो साईड इफेक्ट, कुठला साईड इफेक्ट नाही आणि याचा फायदासुद्धा तुम्हाला जाणून आला. हो.